ते नव्हे नमस्कार इडा द्यायला तू जातास की विडा द्यायला रे अजून गणपती आणायचं तुमचं काय रे आधी चालू झाले अरे हे ट्रायल चालू आहे ट्रायल घालतोय घरात ट्रायल घेऊन येत नाही ते नव्हे बर एवढा कसं काय झाक पॅक मध्ये आहेस? जप्या हा काय शान्यात नाही राव सांगायचं तुला काय झालं मंडळाचा अध्यक्ष झालो मी काय सांगतो सगळी जबाबदारी माझ्याकडे दिली होय काय म्हणजे तुला अध्यक्ष केला म्हणतो नमस्कार 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 मला ओळखायलाच नाही सर ओळखाने तुमचं आमच्या लक्ष कुठं आहे मी म्हणतोय कोण नंदी बैल आलो झालं काय हा म्हणजे आम्ही या कपड्यावरती नदी बोल वाटतो काय नाही पाटलांनी आज कोटपीठ बाहेर काढला साहेब तर हो असणार तर दर्शी तालुक्याला काम असतं नाही जका एकदम झाकप्या गायचा असणार. परवा मंडळाच्या मीटिंग मध्ये मला अध्यक्ष केला हो हो तुम्हाला आदेश केले 4-5 पोरं उदागली मंडीत तुझा अध्यक्ष हो होय 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 तिकडं अध्यक्ष झालो घरातलीला वाटा लागले मी नगरसेवकच झालो बघा कवा नाही की दिवाळी घरात साजरी व्हायला लागली माझ्या काय सांगता ए धनाजीराव काय झाले वातावरण सगळं तरपासलं घरात झालं काय सांग रुबाब वाढलाय माझा घरात कुणाचा मोठेपणा मिळाला हो अरे अध्यक्ष झाल्यापासून घरात माझ्या हातात चहाचा कप येतोय हातात बर आणि त्याच्या आधी हा माझा मीच ओतून घेतो होय काय बर ते नव हा अध्यक्ष केलासा बरोबर आहे त्या दिवशी वाटलं मला पद घरात आले म्हणजे जरा मोठेपणा आहे बरोबर आहे अध्यक्ष झाल्यापासून म्हणलं मोठा कार्यक्रम करायचा हा मंडप मोठा घालायचा बर. सगळ्या मंडळाला घ्यायचं होय. असं म्हणून प्रत्येकाच्या दाराला गेलो हा जे तू म्हणतोय अध्यक्ष तू झालास ना तुझं तूच कर ते आता सध्या तेच चाललंय कशाला अध्यक्ष झालो असं आज वाटायला नाही नाही तुझ्याच्यावर कोण करणार नाही आम्हाला पायाला पानं बांधले हार बी मीच घेऊन आलो आता होय काय कुठलं कार्यकर्ते आहे दुसरा एवढा उत्साह नाही हो उत्साही हा? माझा उत्साह सगळा आता गेला कशाल आता गणपती बरोबर मला सुद्धा न्या का काय झालं काय काय ताकदच राहिली नाही झालं काय सांग राबायचं किती रे किती हा? किती गणपतीचा सण म्हणून गावासाठी राबायचं किती राबा पाहिजे की अरे हे सगळ्या माणसांच्या हातचं काम बरोबर आहे एकट्या करायला लागलो एकट्याला झपल काय ते कधी झेपले तर काय अरे सगळ्यांनी मिळून करायचं मग असतं बोलू की आम्हाला मला त्या ह्याला बोलवा ह्याचा पाय वाळा आणि ह्याला बोलवा हा तुला धड चालायच नाही होय ह्याला खांद्या घेऊन काम करायला पाहिजे कुठलं अडकून पडलं म्हणजे हा मग करतोच नाही, तरी मी मला कधी अध्यक्ष झाल्यावर रुबाब माझा वाढला वाढला. घरात माझी किंमत वाढली वाढली. शाने आज सकाळी लवकर जायचं म्हणल्यावर हा. अंतरुणातच होतो कानावर माझ्या हाळी कशी आली कशी आली अहो. हा अध्यक्ष झालास आज जरा लगीन झाल्यासारखं वाटायला लागलं म्हणजे झुमडाच की घरात सारखा असा काय ए असा म्हणजे तुमच्या दारानं का गेलो नाही नाही बाबा कधी योग आला नाही नाही आला कधी योग आला तर जाऊ बी नको का आमच्या दारानं कोण जायत नाही रे बाबा का आमच्या दारानं गेला माणूस आमच्या घरात वाकून बटीच्या पुढे जाईल म्हणजे अरे तेवढा धुमडाच घरात सोडा काय सांगतो सांग तू कोण कोणाला मारते तेच कळत नाही आम्हाला हा? म्हणजे तर 2 महिन्याला भीतीचा गिलावा करायला लागला. का सगळ्या काट्या सगळ्या काट्या भीतीवर. भीतीवरच. ते दररोज 2 महिन्याला गवंडी आमच्या घरात आहे हायच त्या चांगला सिमेंटच्या पिशव्या दारात आहेत हायतच धुळा असतोय धुळा बरोबर. ते दांडग आमचं हेडतांग हरणाव आणि पळतय काय सांगतो हा पुरगी बघायला गेलो तेव्हा पाटील बी म्हणले ती 1 नंबरात पुरगी आहे काय? आता कळालं कुठल्या नंबरात आहे बरोबर पळायच्या नंबरात पहिली आहे हा एक नंबरात मुलगी होती हा. होती आणि आता काय अरे आहे. आहेत आता प्लस वर 1 नंबरात आहे ती आता हा मीच 0 मध्ये आलो होय काय शान्या मी हाल काय कमी करून घेतले काय झालं? अरे माणूस एकदा परपंचात पडला की काय त्याचं हेडताक होतंय ते मला इच्छा बरोबर अरे शान्या तू आमच्या घरात कवा चहा प्याला नाही नाही बाबा कधीच योग आला नाही 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 मी कवा बोललो तर येऊ बी नकोस का आमच्या घरात कोण चहा पित नाही रे बाबा. का आमच्या घरातला कप कोण धरीतच नाही का त्यासनी दांड कुठं आहे सगळं कशा फुटलेलं बर काय सांगायचं तुला काय झालं? माझं लगीन झालं त्याच्या दुसऱ्या दिवशी त्या कपात दुसऱ्या दिवशी बसणं सुरुवात झाली दुसऱ्या दिवशी बसण्याचं अरे लगीन काय माझं चांगल्या मुहूर्तावर झालंय म्हणतो म्हणजे तू माझ्या लग्नाला नव्हता ते नव्ह हा. हे सगळं मग आठवणी सांगा लागलास का नाही हा लगीन बिगीन सगळे हे सुनीलराव चोरून खाले चोरून तर काय तुझ्या घराला पत्रिका 2 दिलत्या की रे अरे मी देवाला गेलतो तुला देवाला ए सोडलं पंढरपूरला गेलतो म्हणजे त्याच वेळा तुला पंढरपूरला जायचं होतं. नाही नाही अरे वारी महिने- होती. महिन्याची वारी असते तिची. महिन्याची वारी वारी असते, वारी. एवढा मोठा 16 क्यूला काय झालं काय कसं माझं केलं लगीन काय हायगही झालं म्हणतो. कसं केलं सांग की जरा पाटलाच इच्छा सांग तू तुम्ही होता ए, का ए, जोरात जोरात लगीन बीज लावून दिल ना हा हो. यांनीच मुलगी ठरवली बीज- हा मुलगी बघा पाटील माझ्या बाबाबरोबर गेले हा मुलगी बघून येता येता रस्त्यात कानात म्हणले एवढी चांगली सून करून आणा लागला
लगीन का हलक्यान करून चालतंय का कधी चालले तर काय असा होत्याला बाबा असा जा झाला छाती फुगली चौकटीतनं हात बी बर ओढून घेतला आत आता गडी ताटूनच हा आता हायवे करून चालतंय कधी चालले तर काय पाटलांच्या सारख्या मोठ्या मोठ्या लोकांचं बाण माझ्या ऐकलं हा. हातरून बघितलं नाही नुसतंच पाय पसरीत केलं केलं काय त्यानं कुठली सोसायटी सोडली नाही बँक सोडली नाही पतसंस्था सोडली नाही गावतोय तेवढं नुसतं ओढतच बर ओढून बिडून सगळं आणलं थाटा माटात माझं लगीन केलं आणि आपण जाऊन बसला फोटो हा. आता विस्तारतोय ना आता ते देवा घरचं आहे काय करतात आता आता काय माझी मजा बघायची असली तर 31 मार्चला घरात येईल की हा पुढं बँक ऑफ इंडिया वाले असते की मागं किडीशी वाले असते हा दोन बावटं दोघांच्या हातात न्यारे म्हणले शर्ट काढून काय न्यारे बरोबर ते नव हा. एवढं ताकझाक लागली केलंस का नाही हा. काय काय केलं ते सांग जरा माझं लगीन हा. अरे माझ्या लग्नाची काय सांगू मजा तुला काय माझं झालं? लगीन काय बाण माझ्या हलक्यान केलं कसं केलं? अरे माझ्या लग्ना दिवशी माझ्या बाण सगळ्या वाटंगी गावावर मंडप घातला होता वाटंगी गावावर अक्कड गाव हो अरे गावापुरतं का बसायचं का नाही हा. गावाच्या बाहेर 2 किलोमीटर अंतरापर्यंत मंडप खाली गेला होय आ? होय, होय. अरे वराडाचा ट्रक मी आत येऊ दिना बर त्या मंडपाचा ट्रक आत येईना बर. सगळं वराड मंडपाच्या बाहेरच उतारलं बर जपतोय ती माझ्यापर्यंत आली बाकीची निम्म्यातनं जाऊन टरकात बसत हे चांगलं आहे एवढा दांडगा त्यानं मंडप घातला होता अरे एवढंच नाही माझ्या लग्ना दिवशी माझ्या बाण यांच्यासारख्या मोठ्या मोठ्या लोकांनी 150 भर फेटा बांधला बांधायला पाहिजे सकाळी अशा 11 वाजता लाईन लावून 150 भर फेटा बांधला होय तशी लाईन सकाळी 11 वाजता लावली ती हा. तशीच लाईन संध्याकाळी 5 वाजता लावली ती कशाला फेट काढून गेला अरे काय भाड्यानं आणलं तीस काय इकडे आणून परवडत आहे हा 5 डोस माणूस शौकीन होता हो. माझ्या लग्नाला खेळणी तर काय काय? झाड पताक तसं लिहिली पताक तसं दानपट्ट वालं तसं झेंडे वालं तसं त्यांच्या लाइटिंगची अवस्था काय काय बागातलं 400 भर बत्ती वालं सांगितलं तर ते होय काय आता एवढा मोठा तो सोहळा एवढं दांडगं लगीन बा माझा करतोय म्हटल्यावर त्या लग्नाला एवढं दांडगं सगळं खेळणं लाइटिंग सांगतोय म्हटल्यावर माझी वरात तो हलक्यात काढतोय नाही कधी टाकली ती काय चालेल काय अजिबात नाही. मग पारंपरिक पद्धतीची माझी वरात मग कशात ना कशात नाही बैलगाडी बरोबरच आहे मग आता एवढा मोठा तो सोहळा एवढं दांडगं लगीन बा माझा करतोय म्हटल्यावर त्या लग्नाला एवढं दांडगं सगळं खेळणं लाइटिंग सांगतोय हा. म्हटल्यावर माझ्या एवढ्या मोठ्या वरातीला हितली तिथली बैलगाडी चालती बरे कधी चालली ती काय मग माझी हाऊस पुरी करायची म्हणून माझ्या एवढ्या मोठ्या वरातीला माझ्या बाण कुठली बैलजोडी आणली कुठली एक सम्यात 5 लाखाचं बक्षीस घेतलेली बैलजोडी आणली माझ्या वरात अरे कशी तिची आणली का काय नकाडी काय सुकाडी बैल ती 4 कासरं लावली आली बरोबर. 5 वाजता आणून उप्यात बांधली ती हा. गाव सगळा बैलासनीच बघा आमच्या नवरा बायकोच्यावर कोण नाही हा अरे शर्यतीची म्हटलं बघाय तिकडेच की. जवळ जवळ मला तिच्या गाडीला आणून झुपली त्याची सांभाळ सुद्धा ड्रायव्हर तिकडच आणला होय तिकडच त्याचं बी नाव संभात बर हे असाच्या असा गडी ह्यो जरीचा फेटा निसूनवर बशिवलेला हा. ते 4 कासरं त्याच्या ते हातात दिलेलं बैलांच्या शिंगासनी ते 4 फुगं बांधलेलं माझ्या बाण सगळं एका लाईनीत सगळं खेळणं लावलेलं लिही पताक दान पट्टवालं झेंडेवालं इकडं 232 वालं इकडं 232 वालं बरोबर जवळ वरातीच्या गाडीवर येऊन मी बसलो हा. मी इथं माझी बायको इथं तो करवला इथं ही करवली इथं पुढे बघतो तर मला वाटलं मी कुठल्या धरणाच्या उद्घाटनला आलोय. होय आता नवीन बसला तर नाही होय. इकडे 232 वाला इकडे 260 ला काय दिसेना. आणि मधनं लावलेलं सगळं खेळणं बरोबर. किती पताक दानपट्टवालं झेंडवालं हा. सगळी नुसती अशी ताईना हा खटका मारायचा अवकाश मग इथं कुठेतरी सुरू करा म्हणा नको म्हणाय पाहिजे बा माझा घरात गेला एवढा दांडगा नारळ घेऊन आला बैलाच्या पुढ्यात नारळ वाढून म्हणला करा सुरू बर असं मनीस परत अवकाश रे काय झालं फटाकड्या वाजल्या आणि वाजायला लागलं काय झालं त्या खेळण्यात हा लग्या रे हा कट जी चालू झालं हा काय झालं काय कुणाचं तांगडं कुणाच्या तांगड्यात शिरतंय काय साधन नाही कोण गटरात रस्त्या उडी मारतो तर रस्त्यावर गटरात उडी मारतोय असं सगळं ज्याच्या पर्यंत सगळं ज्याचं त्याचं खेळणं चालू झालं हलग्यावर हलग्या बडवायला लागली ढोलावर ढोल बडवायला लागलं त्या हलगीने ढोलाच्या आवाजानं वातावरणात आवाजाचा काऊरच बदलून गेला बरोबर आहे, वातावरण त्या बदललं. आवाजात ती बैल नुसती अशी मी त्या ड्रायव्हरला विचारलं अशी काय का करते बर ते मला कसं म्हणते माहितीये हा हे बघ त्यासनी नुसती शर्यतीत पळायची सवय हा तुझ्या वरातीची पहिली सुपारी आली बरोबर हे बाबा म्हणलं हे तू मी वर येऊन बसल्यावर सांगायला लागला बरोबर आहे तुला मगापासून सांगायचं नव्हतं ते मला कसं काय म्हणतंय म्हणते? तुम्ही मगापासून कुठं मला गाठच पडायला हा आता गाठ पडा का तालुक्याला गेलतो रे बरोबर. लगीन माझं आणि मी तुला गाठ पड काय काळजी करू नका म्हणलं कुठं जाते ती म्हणला मी ड्रायव्हर आहे म्हणलं बरोबर आहे बघा तिकडे वरा तिकडे मी
मी त्याच्या विश्वासावर असं पुढे माझ्या वरात इकडे बघायला लागलो. अशी रंगानं आणि ढंगानं माझ्या वरातीला सुरुवात झाली. लेझमवाला आपल्यापर्यंत लेझम खेळायला लागली. झाड पथकवाला उरा पोटानं डोळ पडवा लागला. अरे दान पट्टवाला सगळ्या हवेतनं सगळी शस्त्र फिरवा लागली. झेंडवाला तर एकामेकात झेंड गुटपुटून झेंड फिरवा लागली. त्या झेंडवाल्यात एक झेंडवाला कवा निसटला आम्हालाच कळा नाही. नुसता झेंडा फिरवायचा म्हणजे या फुक्यात त्या फुक्यात त्या फुक्यात या फुक्यात कवा बैलांच्या फडीत येऊन नाचा लागला आम्हाला दिसाय बर किलकिल्या नजरेनं बघितलं यो रा कुठं झेंडवाला आला म्हणलो यो. अरे थांब म्हणतो एवढ्यात कसली त्यानं उडी मारली म्हणतो. बैलांच्या पुढ्यातच झेंडा घेऊन झेंडा पडल्या पडल्या बरोबर बैलांनी डोळे इसकटले. पुढे काय बैलांनी म्हटलं शर्यतीला सुरुवात झाली. झाली पुढे पुढे काय म्हण सगळी वरात अरे काय झाले नुसती डोळ्याची पापणी झाकून वर बघतो हा. तर सगळे इसकटले पिसकटल्यासारखे दिसायला लागले. बर. सगळं बत्तीवाला ज्यांच्या परड्यात पळता दिसायला लागले. बर. पुढचा सगळा आवाज पळा पळा म्हणून या लागला. माझ्याकडे कोणीच ना पुढचं काय दिसतं ना म्हणून संभाकडे बघितलं हा. तर संभाने एवढा जिबाचा लोळगा बाहेर काढला. बर त्याचा किन्नर संघ याय याय नो त्याला जरा मदत करायची म्हणून मी जरा उठलो हा. तर आमच्या हिने मला अगं हू का हू म्हटलं बैलाची वाटाली शर्यतीत पळायला लागला. आता ही बैल पुढे पंजाशिवाय थांबत नाही बर. आणि पुढे कुठे पंजाचं मांडले नाही. बर. तो त्याचा एक शिवाय थांबत नाही. ती मला कशी म्हणते माहिती आहे हा. काय एक एक लगीन झाले आपलं कुठं जाते जाते कमी बसायचं. बरोबर आता बायकून टाकला पहिला शब्द टाळतोय मी. कधी टाळातास अगं अगं म्हटलं बसतो खरं त्या ड्रायव्हरचा हाल बघ किमान त्या करवल्याला तरी जरा सांगूया बरोबर. त्याचा तरी हातभार लागू दे होय. असं म्हणून करवल्याला सांगायला हा. वळलं तर त्याचा ती नुसता खंजीर आणि लिंबू दिसायला. आणि करवला तो पाठीमागे गाडीच्या भावकडाला लोंबकायला लागला. अगं म्हटलं करवला पडला तुझ्या करवलीला तरी जरा सांग बरोबर. तिचा तरी हातभार लागू दे असं म्हणून करवलीला सांगायला वळला हा. तर ती नुसत्या आरतीने दारू दिसायला. आणि करवली ती बैलाच्या पहिल्या उडीतच को दारातच गरंगाळली. बरं. उशीर होता तोपर्यंत सरळ बैल दणाला पळाली. हा. अंधाराने विस्काटली. शिरली एका नांगरलेल्या रानात जाता जाता बैल एवढ्या मोठ्या आंब्याच्या झाडाला जाऊन जू मोडलं. दोन बैल आपसूक पुढे गेली. हा. आता विचार संभा कुठे होता. संपा कुठे होता संभाच्या आंब्याच्या ढापी जाऊन असा लोंबकाळा लागला. बर जरा अजून मी मागत होतो हा. मला जरा जादाच वेग लागला. बर. मी त्याच्यावरच्या ढापी जाऊन असा लोंबकाळा लागलो. आणि बायको नशीब त्या भटजी काकान माझ्या खांद्यावल्या धोतराची आणि तिच्या पदराची गाठ मारली. तेव्हा मला कळालं ही गाठ का मारते. केला ती खाली अशी लोंबकाळायला लागली. हा वरतच म्हणालो वाचलीस हालू नको. हालणार नाही ती बाई कसली बरोबर चोपा घेतल्या म्हणे हे लागले आपलं करायला. तेव्हा आम्हाला कळालं आमच्या आयुष्यात लक्ष्मी आली का उद्देश कशाला उद्या आठवण काढला केला माझ्या लग्नाची. हा सगळा मूड घालला असा. तो गणपती कधी आणायला सांगा बरं बरं काय काय केलं सगळी तयारी केली आहे. सगळी तयार झाली चला देवघरात जाऊन येऊया.